बिहारचा मुख्यमंत्री पदाचा प्रश्न मिटेल का? एनडीए मध्ये अंतर्गतरित्या तुमचं याबद्दल काय मत आहे? तुमची टिप्पणी काय आहे याविषयी? तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय. मला प्रश्न नक्की कळला नाही, पण मी साधारण जे कळलं त्याच्यानुसार की हा जो रिझल्ट आहे तो आता इनिशियल सगळे स्टेज मध्ये आहेत. ईसीआयच्या वेबसाईट वरती एक 15-20 मिनिटापूर्वी 1% मतमोजणी झाल्याचं होतं, ती जरी वेबसाईट स्लो असली तरी. त्यामुळे आपल्याला याच्यावर नक्की ठामपणे काही सांगता येणार नाही, कारण मी तुम्हाला अनुभव सांगतो. काही वर्षांपूर्वी असंच झालं होतं की एनडीएच्या बाजूनी संपूर्ण मतमोजणीच्या वेळी कल दिसत होते, प्रत्यक्षामध्ये उलट झालं. आता तसं होईल यावेळी असं मी म्हणत नाही, पण हे जर तुम्ही जे चित्र दाखवताय ते जर खरं असेल तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे महिलांचं मतदान जे एकूण मतदान 10% वाढ आणि महिलांचं मतदान त्यामध्ये सबस्टॅन्शियल वाढ ही यापूर्वी एक 10 वर्षापूर्वी झालं होतं त्याच्यापेक्षाही अनेक पटीने महिलांचं मतदान वाढलं. भारतीय जनता पक्षाची आणि जदयूचं जे समीकरण आहे ते त्यांनी चांगल्या प्रकारे जोडलं आणि त्याच वेळी जर वेगवेगळे समाज घटक एकत्र आणण्यामध्ये आणि आणखीन घटक पक्ष जोडण्यामध्ये महागठबंधनला त्या प्रमाणामध्ये यश आलं नाही. संपूर्ण महागठबंधनमध्ये तेजस्वी यादव यांच्यावरतीच जास्त जबाबदारी होती. विश्लेषणावरती नक्की आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल त्या विश्लेषणावरती आपल्याला नक्की यायचं आहे, पण मुख्य मुद्दा आता मुख्यमंत्री पदाचा आहे. तर जसं नवनाथ म्हणाले त्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाचा हा विषय एनडीए मध्ये, एनडीएच्या युतीमध्ये खूप गुण्या गोविंदानं सोडवला जाईल असं आपल्याला वाटतं का? नक्की असं वाटतं की तो गुण्या गोविंदाने सोडवला जाईल, कारण ज्या प्रकारे अमित शहाने पहिल्यांदा वक्तव्य केलेलं होतं की नंतर आमचा मुख्यमंत्री निर्णय होईल, पण त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने सावरून घेतलं आणि संपूर्ण असं सांगितलं की नितीश कुमार यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि केसी त्यागी जे नितीश कुमार यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत ते म्हणाले की आमच्याकडे एकनाथ शिंदेप्रमाणे असं होणार नाही की एकनाथ शिंदेंना ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं, मुख्यमंत्रीपद परत देण्यात आलं, तसं नितीश कुमार यांच्या बाबत होणार नाही, कारण नितीश कुमार हे अत्यंत ज्येष्ठ सहकारी. मला असं वाटतं की केंद्रामध्ये नितीश कुमार यांच्या सपोर्टची आवश्यकता आहे आणि नितीश कुमार यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः महिलांना आणण्यामध्ये, मतदान केंद्रापर्यंत आणण्यामध्ये त्यांचं नाव, त्यांची इमेज आणि त्यांचं 20 वर्ष का हे त्यामध्ये मोठा वाटा आहे. आणि त्यांनी ज्या काही वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या आणि केवळ मुख्यमंत्री ज्या महिलांना 10,000 रुपये दिले तेच नाही, त्याच्या पलीकडे आणखीन काही त्यांनी 2006 पासून गोष्टी आणलेल्या होत्या. त्याचा परिणाम हा नक्की झालेला आहे. ज्या नितीश कुमारांना काही महिन्यांपूर्वी किंवा गेल्या वर्षापर्यंत नितीश कुमार आजारी आहेत, त्यांना अल्झायमर झालाय, त्यांना काही कळत नाही, अशा प्रकारचा अपप्रचार त्यांचेच मित्रपक्ष करत होते. त्यांच्या लक्षात आलं की नितीश कुमार यांची इमेज तशा प्रकारे खाली गेलेली नाहीये, उलट त्यांचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष त्यांनाच मुख्यमंत्री करेल आणि याबाबत काही फारसा कॉम्प्लिकेशन होईल असं मला बिलकुल वाटत. खरंय. चोरमारे सर, जसं आता देसाई सर देखील म्हणाले, तर आताची जी आकडेवारी आहे त्यानुसार भाजप 69, जेडीयू 75, इतर 17, आरजेडी 50, काँग्रेस 12 आणि इतर 4. त्यामुळे आता हे जवळपास स्पष्ट आहे की एनडीएचं सरकार येणार आणि त्याच्यामध्ये अर्थातच 243 पैकी 243 जागांचे कल आले आहेत. 161 जागी जी आहे ती आघाडी घेतलेली आहे आणि नितीश कुमारांभोवती पुन्हा एकदा आपल्याला राजकारण फिरताना दिसतंय. मात्र याच्यामध्ये भाजपचा जो वाढलेला आकडा आहे, जरी नितीश कुमारांचं आपण काय म्हणूया मुख्यमंत्री पदासाठी नाव जे आहे ते आता पुढे येत असलं, किंवा जसं आता नवनाथ बने यांनी पत्ते पूर्ण ओपन केले नाहीयेत, पण त्यांचं म्हणणं आहे की सामोपचाराने प्रश्न सोडवू, तर येणाऱ्या काळामध्ये भाजपची वाढलेली ताकद एकूण आता नितीश कुमार यांच्या बरोबरीने पुढे जाताना इथून पुढचं राजकारण देशाचं किंवा बिहारचं तुम्ही कसं बघताय? चोरमारे सर. अश्विन, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा सल असा आहे की त्यांना सगळा उत्तरेचा पट्टा काबीज करता आला, पण बिहार हे एकमेव राज्य आहे जिथं त्यांना स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आलेलं नाही. तिथं तो पक्ष एक नंबरचा असला तरी नितीश कुमारांच्या आधारानं उभा असलेला पक्ष असंच त्याचं स्वरूप आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा ते मान्य करावं. आपल्याला आठवत असेल, अमित शहा पटनामध्ये गेल्यानंतर त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की मुख्यमंत्री ठरवायला मी कोण मुख्यमंत्री ठरणार, मुख्यमंत्री निवडून आलेले आमदार ठरवतील.
त्यानंतर नितीश कुमार यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे अमित शहाना नितीश कुमार यांच्या घरी जावं लागलं आणि 2 दिवसांनी अमित शहा यांना जाहीरपणे सांगावं लागेल की नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणुका लढवतोय आणि आमचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील. त्यामुळे पक्ष कुठला मोठा आहे आणि कुठला छोटा आहे यापेक्षा नितीश कुमार मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात कोणतंही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत अशी तिथली वस्तुस्थिती आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या हे लक्षात आलं की आपण नितीश कुमार यांना साईड ट्रॅक करतोय असा मेसेज गेला तरी त्याचा एनडीएला आणि भाजपला मोठा फटका बसू शकेल. त्यामुळे अमित शहा यांनी नंतर त्यांना नितीश कुमार यांचं नाव जाहीर करावं लागेल ही वस्तुस्थिती आहे. केशी त्यागींचा तुम्ही आता सांगितलं, केशी त्यागी सुद्धा सांगतायत आणि जो सुरुवातीला एक नितीश कुमारांच्या त्यांची मानसिक स्थिती नीट नाही, त्यांचं वय झालेलं आहे आणि या अशा संदर्भातला प्रचार करण्यात येत होता. आणि दुसरी गोष्ट तिथे एक नितीश कुमारांची भुंजा गँग म्हणून त्यांची सेकंड रँक जी आहे म्हणजे त्यात राजू रंजन, लल्लन शिंगे केंद्रीय मंत्री आहेत, संजय झा हे त्यांचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांचे आणखी 2 कॅबिनेट मंत्री आणि दीपक कुमार नावाचे एक त्यांचे निवृत्त नोकरशाही आहेत. ही नितीश कुमार यांचा सगळं पक्ष चालणारी मंडळी आहेत. या मंडळींना बऱ्यापैकी भाजपनं आपल्या कह्यात घेतलेला आहे. त्यामुळं त्या दृष्टिकोनाने नितीश कुमारांना साईड ट्रॅक करून काही प्रयोग करता येईल का असा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा सुरुवातीपासून तिथं आहे. कारण जागा वाटपामध्ये सुद्धा ही जी भुंजा गँग आहे या भुंजा गँगनं भारतीय जनता पक्षाला सोयीचं ठरेल अशा प्रकारचं जागा वाटप केलं होतं. नितीश कुमार यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यानंतर पुन्हा अमित शहा यांना पटण्याला जावं लागलं होतं. ही सगळी परिस्थिती लक्षात घेतली तर जर नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदावर भारतीय जनता पक्षानं कोणतीही तक्रार न करता ती गोष्ट मान्य केली तर मला वाटत नाही इथं काही कॉम्प्लिकेशन्स होतील. पण इथं भारतीय जनता पक्षानं काही आपली दावेदारी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तिथली गणितं बिघडत जातील असं मला वाटतं. आपण हनुमंत पवार यांच्याकडे जाऊयात. काँग्रेसकडनं ते आहेत. हनुमंतजी, नेमकं काय चुकलं, काय गडबडलं की काँग्रेसचा हा इतका कमी आकडा बिहारमध्ये पाहायला मिळतोय? डबल डिजिट आहे पण काँग्रेसची ताकद, काँग्रेसची जादू बिहारमध्ये का चालली नाहीये?